स्मरण करून शंभूराजांचे वीर मरण हा विषय घेऊन मी माही शशिकांत सष्टे, जिल्हा परिषद शाळा बौद्धपाडा, केंद्र खातिवली माझ्या भाषणाला सुरुवात करते. मित्रांनो, आपण सर्वजण जाणतोच की स्वराज्यातीलच छायाचित्राच्या मदतीने मुकरत खाण्याकरवी औरंगजेबाने या महापराक्रमी शूरयोद्ध्याला म्हणजेच वीर शंभूराज यांना जेरबंद केले व बहादूरगडावर औरंगजेबासमोर राजाने उभे करण्यात आले. राजे जेरबंद असले तरी त्यांच्या डोळ्यातील तेज, चेहऱ्यावरील आत्मविश्वास कसोभरी कमी झाला नव्हता. स्वाभिमानावर निर्भय समाजाला पाहून खुद्द औरंगजेबाला स्वतःच्या अपयशाची जाणीव झाली. औरंगजेबाने शंभूराजांना दोन महत्त्वाचे प्रश्न विचारले. तुझ्या स्वर्गाचा खजिना, जहागीर आणि इतर संपत्ती कुठे ठेवली आहेस? तसे कडाले शंभूराजे, अरे भिकारड्या, इथली माती न माती माझा खजिना आहे आणि इथला एक एक मावळा म्हणजे माझी संपत्ती आहे. औरंगजेबाने दुसरा प्रश्न केला. माझ्या सरदारांपैकी कोण कोण सरदार तुझ्याशी संबंध ठेवत होते? आणि उत्सव संभाजीराजे, अरे तख्तासाठी रक्त उलटणारी जात नाही आमची. आई भवानीचे भूत आम्ही, विकणार नाही का, कोळा नाही बेईमान. लक्षात ठेव, सिंहाचे बछडे जगतही सिंहासारखे आणि मरतही सिंहासारखेच. अखेर औरंगजेब संतपला. त्याने फरमान सोडले. निकाल इसकी आंखें जो जलाती है फाका में, काट डाला इसकी जुबान जो बोलती बहुत है. अखेर वडू बुद्रुक येतील तुळजापूरच्या वधस्तंभाला संभाजींना बांधले गेले. औरंगजेबाने सुनावलेल्या शिक्षेनुसार लाल कुंद ताटलेले डोळ्यात काढून राजांचे डोळे काढण्यात आले. तलवारीने राजांची जीभ छाटण्यात आली. रक्ताचा सडा पडला. प्रचंड वेदना होत असतानाही चेहऱ्यामध्ये भीती, दया याची नव्हती. होते ते फक्त स्मित हास्य. राजाच्या कानात शिष्याचा फक्त रस ओतण्यात आला. त्याची कातडी सोडून काढण्यात आली. त्यावर मिठाचे पाणी टाकण्यात यायचं. कोणी गुडघ्याच्या वाट्या काढायचं, कोणीतरी यायचं हाताची बोटं छाटायचं, कोणीतरी यायचं तलवारीने मांसाची लगदी कापून कुत्र्या गिधाडाला खाऊ घालायचं. तब्बल 40 दिवस माझ्या राजाचा अतिशय हृदयपणे छळ करण्यात आला. प्रचंड यातनांच्या झरीनांगानाच राजाने सोसला. का? अरे रंगेल असते तर झुकले नमले असते ना. कुठून आले हे आत्मधैर्य, कुठून आला हा आत्मसंयम, कुठून आली ही जिगर? अतिशय दयनीय अवस्था झालेली तरी माझा सर्जा सोसत राहिला, सहन करत राहिला. का? तर आपण शिवचंद्र पाटीलचे पुत्र आहोत या अस्मितेसाठी, स्वराज्यासाठी आणि राष्ट्रधर्मासाठी. अखेर उगवली फाल्गुनी वद्य अमावस्या 11 मार्च 1691 औरंगजेबाने सुनावली आखेची सजा. संभाजीचे मस्तक कलम करा आणि राजांचे मस्तक छाटून महाळ्याच्या टोकाला अडकवून गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी शंभूराजांच्या मस्तकाची गुढी उभारली गेली व वाजत गाजत इंद्रायणी भीमाची तीरावर रोवली गेली. राजांचे शरीराचे तुकडे तुकडे करून नदीत टाकण्यात आले. शिवछत्रपती शिवाजी महाराजांना आम्हाला शिकवलं कसं जगावं आणि शंभूराजांनी दाखवून दिलं कसं मरावं. अखेर दिल्लीला परत जाण्याचे भाग्य औरंगजेबाच्या वाटेस आलेच नाही. शंभूराजांचे रक्ताचे थेंब थेंब इथे पुन्हा जन्माला आले हजारो लाखो संभाजी. अरे संताजी धनाजी सारखा एक एक योद्धा जुंगत राहिला, लढत राहिला. राजाशिवाय तब्बल 14 वर्ष महाराष्ट्र औरंगजेबाशी टक्कर घेत राहिला आणि इथेच त्याची कब्बर बांधून मग शांत झाला. ही प्रेरणा होती माझ्या शंभूराजांच्या बलिदानाची, राष्ट्रभक्तीची आणि स्वराज्य प्रेमाची. बोला